नमस्कार मित्रांनो, तुम्ही स्विगी झोमॅटोवर ऑफर बघितला असेल की बर्गर प्लस फ्राईज प्लस कोक अशी काही ऑफर असते, किंवा तुम्ही जेव्हा लॅपटॉप घेता तुम्हाला त्याची बॅग मिळते, तुम्ही टीव्ही घेतला तर रिमोट मिळतो. तसे बरेचसे काही कॉम्बो असतात ज्यामध्ये बाय वन गेट वन मिळतात. जसं हे तुम्हाला इथं फोटोत दिसतंय की तुम्ही टाय आणि पेन असा मॉलमध्ये तुम्ही कॉम्बो बॉक्स विकत घेतला, ज्यामध्ये टाय पण पेन आहे, कधी कधी बेल्ट असतो आणि पर्स असते. तुम्ही हॉटेलमध्ये राहायला गेला जिथं ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी असतो, म्हणजे तू रूम घेतली तर ब्रेकफास्ट फ्री. तर जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टी एकत्र येतात त्यात एक कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली जीएसटी रेट कोणाचा लागेल, कारण का दोन्हीचे रेट वेगळे असू शकतात, दोन्हीच्या व्हॅल्यू वेगळ्या आहेत. आणि कधी कधी असंही होऊ शकतं की एखादा प्रोडक्ट एक्झॅम्प्ट आहे, मग एखादा प्रोडक्ट जीएसटी एकावर आहे. मी या सगळ्यांचं असं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. एकदम सोप्या भाषेत एकदम मजेदार एक्झाम्पल बरोबर असं मी एक्सप्लेन करणार आहे, ज्याला म्हणतात मिक्स सप्लाय आणि कंपोजिट सप्लाय. आणि व्हिडिओच्या एंडला एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की यामध्ये रेट कोणता लागतो आणि व्हॅल्यू कशी घेतली जाते. सो जेव्हा ह्याच्यापुढे तुम्ही असे प्रोडक्ट शॉपिंग कराल, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की लक्षात येईल की एक्झॅक्टली हा सरांनी डिस्कस केलं होतं आणि तुम्ही ते प्रॅक्टिकली अप्लाय पण करू शकाल. तर अशा अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि जर व्हिडिओ शॉर्ट बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटही करा. तर मित्रांनो, ही जी सिरीज तुमच्याकडे घेऊन आलेलं आहे ते आहे इन्स्टिट्यूट, ज्याचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अकाउंटिंग प्रोफेशनल पुणे. तर मित्रांनो, आपण इन्कम टॅक्स, जीएसटी, टॅली अकाउंट्स, एक्सेल मध्ये 100% जॉब ओरिएंटेड कोर्स रन करतो, ज्यामध्ये 3 महत्वाचे फीचर्स आहेत. पहिलं म्हणजे झिरो कॉस्ट करिअर. हे ऐकायला फार वेगळं वाटेल सर, झिरो कॉस्ट करिअर शेवटला सांगणार आहे काय, काळजी नका करू. 300% प्लेसमेंट गॅरंटी आणि लाईफ टाईम सपोर्ट. हे जर एक्झॅक्टली डिटेलने तुम्हाला मी शेवटला सगळं सांगणार आहे. पण त्याच्या आधी आपण टॉपिकला सुरुवात करूयात की मिक्स सप्लाय काय असतं आणि कंपोजिट सप्लाय काय असतं. जसं दिवाळीमध्ये खूप सारे ऑफर्स असतात, चॉकलेटचे हॅम्पर्स असतात, मिठाईचे हॅम्पर्स असतात, त्यात वेगवेगळ्या गोष्टी मिक्स करून दिल्या जातात. रेट कोणता लागेल चला समजून घेऊयात. तर बेसिकली पहिला जो कॉन्सेप्ट आहे तो आहे कंपोजिट सप्लाय, आणि नंतर मग आपण बघू मिक्स सप्लाय. तर कंपोजिट सप्लायचे 3 फीचर्स आहेत. ते नॅचरली बंडल आहे, म्हणजे त्या दोन गोष्टी एकसाथच विकायला लागतात. जसं टीव्ही आणि रिमोट एकसाथच द्यावं लागतं. एक सिंपल एक्झाम्पल देतो, इडली आणि सांबार. तुम्ही इडली घेतली की सांबार का चटणी येतेच, नॉर्मली येतेच, त्याला म्हणतात नॅचरली बंडल. करेक्ट ना, म्हणजे ते सेपरेट विकू शकत नाही. तुम्ही मॅगी घेतलं की मॅगीचा मसाला येतोच. तुम्हाला दुकानदार विचारतो का मसाला पाहिजे का, तुम्ही म्हणणार अरे बाबा मी मॅगी कशी करेन, तर मॅगीवर तुझा मसाला येतोच. त्यामधलं एक असतं डॉमिनंट. जसं मी इडली सांबार जेव्हा म्हणतो तर इडली इज डॉमिनंट फॉर मी. जेव्हा मी टीव्ही घेतो, टीव्ही इज डॉमिनंट, रिमोट इज सेकंडरी. सो त्यामधला एक असतो मेन सप्लाय, आणि ते सिंगल रेटला विकलं जातं. जर या तिन्ही गोष्टी एकसाथ असेल, कुठली पहिली गोष्ट ते नॅचरली बंडल आहे. सो नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा शॉपिंगला जाल, तुम्ही जे काही प्रोडक्ट घेत असाल ते नॅचरली बंडल, म्हणजे ते सेपरेट सेल होऊ शकत नाही. दुसरं, त्यामधला एक सप्लाय मेन सप्लाय पाय, टीव्ही विथ रिमोट टीव्ही. तिसरं, तिन्हीला प्राइस एक पाहिजे. सो या 3 गोष्टी जर तुम्ही एकसाथ केल्या तर त्याला आपण म्हणतो कंपोजिट सप्लाय. जसं तुम्ही कारचं मी एक्झाम्पल दिले, यामध्ये तुम्ही जेव्हा कार विकत घेता, फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही कार घेता नवीन कार, त्यामध्ये इन्शुरन्स पण असतो, त्याची 3 इयर्स वॉरंटी पण असते. हे नॅचरली बंडल असते. तुम्ही फक्त कार घेऊ शकत नाही, त्यात वॉरंटी येतेच, इन्शुरन्स घ्यावाच लागतो, कंपल्सरी आहे. त्याला म्हणतात कंपोजिट सप्लाय. तर यात सांगा मेन प्रोडक्ट काय. ऑब्व्हियसली मेन प्रोडक्ट आहे कार. तुम्ही म्हणता मी कार घेतली, त्यामध्ये इन्शुरन्स मिळाला, त्यामध्ये वॉरंटी मिळाली. सो कार प्रमाणे जीएसटीचा रेट लागतो. मग वॉरंटीचा रेट काय, जीएसटीचा, ते काय उपयोगाचं नाही. आपलं मेन काय बघायचं, प्रिन्सिपल सप्लाय काय, ठीक आहे. आणि याच्या ऑपोजिट असतं मिक्स सप्लाय, जे अननॅचरली बंडल आहे. मग तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं की आपण बऱ्याचशा गोष्टी खातो, कधी कधी आपण चीज पाणीपुरी असती है ना. मी बघितलं एका व्हिडिओमध्ये फंटा मॅगी होती. आता हे कोण खातं म्हणजे माझ्यासाठी तर मी विचारच नाही करू शकत, पण तुम्हाला मी विचित्र एक्झाम्पल दिले. दीज आर नॉट नॅचरली बंडल. म्हणजे हे फोटो तुम्हाला दिसतोय की जसं दिवाळीचे गिफ्ट पॅम्पर असतात, त्यातलं प्रत्येक प्रोडक्ट मी सेपरेट विकू शकतो, तर त्याला म्हणतात मिक्स सप्लाय. सो इच प्रोडक्ट इज केपेबल ऑफ बिंग सोल्ड सेपरेटली. त्यामध्ये कुठलाही प्रिन्सिपल सप्लाय नाही, सगळे वेगळे आहेत. जसं टीव्ही विथ रिमोट मध्ये टीव्ही इज द प्रिन्सिपल सप्लाय, कार विथ इन्शुरन्स मध्ये कार इज द प्रिन्सिपल सप्लाय, मॅगी विथ मसाला मॅगी इज द प्रिन्सिपल सप्लाय. इथं असं काहीच नाही. इथं तुम्ही दिवाळीचे हॅम्पर्स बनवलेत, एक चॉकलेट, एक ड्रायफ्रूट है ना, 2 मेणबत्त्या, रांगोळी, असं तुम्ही कुठलेही पॅक बनवू शकता जे इंडिपेंडेंटली सेल होऊ शकतं है ना. इच आयटम कॅन बी सोल्ड इंडिपेंडेंटली. तर अशा केसमध्ये रेट कोणता लागेल, हायएस्ट रेट लागेल. आणि वरच्या केसमध्ये रेट कुठला लागेल, प्रिन्सिपल सप्लायचा लागेल.
तो टीव्ही विथ रिमोट मध्ये रेट टीव्हीचं लागेल, रिमोटचं नाही. जसं टीव्ही एक्झाम्प्ट असेल तर मग पूर्ण एक्झाम्प्ट होईल. मग सर रिमोटचं रेट जास्त असेल तरी टीव्हीच लागेल. सो टीव्हीला जे काय जीएसटी रेट असेल तोच लागेल. मग तो कमी असेल जास्त असेल दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. एक्झाम्प्ट असेल तर एक्झाम्प्ट पण होईल. बट इन केस ऑफ मिक्स सप्लाय मित्रांनो हायएस्ट रेट लागेल. या फोटोमध्ये तुम्हाला जेवढे प्रोडक्ट दिसतात, समजा एखाद्या प्रोडक्टला हायएस्ट रेट 18% आहे, तर सगळ्या ह्याच्यावर 18% लागेल. फक्त दोनमध्ये एक कॉमन पॉईंट काय, इट मस्ट बी सोल्ड फॉर अ सिंगल प्राइस. याची सगळ्यात मिळून समजा प्राइस असेल 5000 रुपीज, कंबाईन मिळून प्राइस 5000 आहे. सो बोथ शुड बी सोल्ड ॲट अ सिंगल प्राइस. तुम्ही मॉलमध्ये गेला तर 10 वेगळ्या गोष्टी परचेस केल्या त्याचं एक बिल झालं, तसं नकोय. इनवॉइस एक नकोय. दिस शुड बी सोल्ड ॲट अ वन प्राइस. की दिवाळी बॉक्स 2500 रुपये. देन त्यात जे काही तुम्ही ऍड केले त्यातला हायएस्ट रेट अप्लिकेबल होईल आणि मग तसं वर्किंग होईल. सो ह्याला म्हणतात मित्रांनो मिक्स सप्लाय. आता बघा एक्झाम्पल देतो तुम्हाला. कार विथ इन्शुरन्स. इथं प्रिन्सिपल सप्लाय काय, आपण काय म्हणतो, मी कार घेतली त्यात इन्शुरन्स मिळाला तर रेट कारचा लागेल. हे तुम्ही सेपरेट नाही करू शकत. सेकंड हे मिक्स सप्लाय दिवाळीचा हॅम्पर. यामध्ये हायएस्ट रेट लागेल कारण का इच आयटम कॅन बी सोल्ड सेपरेटली. आपण त्याला जबरदस्ती एकत्र केलेलं. सो याला म्हणतात मिक्स सप्लाय. तर मित्रांनो तुम्हाला मी जेवढं सोप्या पद्धतीने सांगितलं तेवढ्याच सोप्या पद्धतीने आपण क्लासमध्ये शिकवत असतो. तर आयटेक पुणेच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, आपल्या इंस्टा चॅनल त्यालाही फॉलो करा, बेल आयकॉनला हिट करा आणि असे खूप मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ओके नाव आता हे डिस्टिंक्शन का करायचं सर, कारण का तुम्हाला एक्झॅक्टली कळलं पाहिजे की कंपोजिट सप्लाय रेट कोणता लागेल आणि मिक्स सप्लाय. तुम्ही जर चुकीचा जीएसटी भरला तर तुम्हाला जीएसटीची नोटीस येईल, लिगल इश्यूज वाढतील. प्लस तुम्हाला एक्झॅक्टली रेट कळला तर एक्झॅक्टली प्राइसिंग स्ट्रॅटेजी कळते की जर जीएसटीचा रेट जास्त असेल तर मला मग त्याप्रमाणे कॉम्बिनेशन बनवायला, मी असे कॉम्बिनेशन बनवेल ज्यामध्ये जीएसटीचा रेट कमी लागेल. सो यू कॅन डिसाइड युअर प्रोडक्ट मिक्सिंग स्ट्रॅटेजी, प्राइस स्ट्रॅटेजी. आणि दुसरं तुम्ही टॅक्स, तुम्ही असे कॉम्बिनेशन बनवू शकता ज्यामध्ये टॅक्स तुम्हाला कमीत कमी लागेल. सो इट विल हेल्प यू टू मॅनेज ऑल थ्री ऍस्पेक्ट. म्हणून हे समजणं फार गरजेचं आहे. मी अज्युम करतो तुम्हाला मी प्रयत्न केलाय सोप्या सोप्या भाषेत तुम्हाला समजवायचं. अच्छा असे कुठले तुमचे अजून प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये जरूर पाठवा, मी नक्की तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. ओके सो आता अजून एक एक्झाम्पल आहे लॅपटॉप विथ प्री इन्स्टॉल सॉफ्टवेअर अँड वॉरंटी. तर मित्रांनो हे पण कुठलं एक्झाम्पल आहे, कंपोजिट सप्लाय. कारण का मी लॅपटॉप घेतला त्यात ऑपरेटिंग सिस्टीम असतेच, त्यात वॉरंटी असतेच, बाय डिफॉल्ट असते. इट कॅनॉट बी सोल्ड सेपरेटली. यू कॅनॉट आस्क की मला ऑपरेटिंग सिस्टीम नको मला तेवढंच द्या, असं होत नाही. ते पण एक्झाम्पल कुठलं आहे, प्रिन्सिपल सप्लाय. तो रेट लॅपटॉपचा लागेल. हा मी जर सेपरेट बाय घेतलं तर विषय वेगळा आहे. सो हे कॉन्सेप्ट आपल्यासाठी मिनिमम काय पाहिजे, 2 गुड्स 2 सर्व्हिसेस किंवा गुड्स प्लस सर्व्हिस. सो मिनिमम 2 प्रोडक्ट पाहिजेत तरी कॉन्सेप्ट आपल्या होती, अदरवाईज होणार नाही. दुसरं आता हे बघा एक्झाम्पल आहे जीएसटीचं. आपण एक हॅम्पर मध्ये 3 प्रोडक्ट एकत्र केलेत, एकावर 5%, एकावर 12%, एकावर 18%. हे जस्ट एक्झाम्पल आहे. ऍज ऑफ नाउ देर आर ओनली 2 रेट्स 5 and 18. हे जस्ट अकॅडमिक पर्पज आहे. ठीक आहे. सध्या 12% रेट एक्झिस्ट नाही होत. तर यातला हायएस्ट रेट कोणता आहे, 18. सो ओव्हरऑल 18% रेट पूर्ण ह्याच्यावर लागेल. याची जी काय प्राइस आहे त्याच्यावर किती लागेल, 18%. कळलं तुम्हाला. स्वीटचा रेट अलग आहे, ड्रायफ्रुटचा अलग आहे. सो एंटायर आयटम ऍट 18%, कारण का टॉयचा रेट सगळ्यात जास्त आहे. तर ऍज अ बिझनेसमन, ऍज अ स्टुडंट तुम्ही आता काय समजलं पाहिजे की तुम्ही प्रोडक्ट एकदम प्रॉपरली क्लासिफाय केलं पाहिजे, प्रॉपर रेट अप्लाय केलं पाहिजे, त्याचं डॉक्युमेंट प्रॉपरली मेंटेन केलं पाहिजे. आणि ह्याच्यातही तुम्हाला काही डाऊट्स असेल, तुम्हाला कन्फ्युजन असेल, तुम्ही लिगल ऍडवाइस घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि पुढे लिगल इश्यू अराईज होणार नाही. तर मित्रांनो हे होतं कंपोजिट सप्लाय मिक्स सप्लाय बद्दल. आता मी तुला आपल्या कोर्सची माहिती सांगतो की आपला जो पीबीए कोर्स आहे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट, हा कोर्स टोटल 11 मंथचा असतो आणि ज्याचं टायमिंग सकाळी 1.5 तास संध्याकाळी 1.5 तास असतं आणि मधला 10 to 7 जो असतो तो तुमचा वेळ असतो ज्यात तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळतं. आपण क्लासमध्ये ट्रेनिंग देतोच, प्लस तुम्हाला प्रॉपर ऑफिसमध्ये जाऊन प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. आणि यामध्ये 12 नंतर कुठलाही मुलगा कुठल्याही स्ट्रीमचा, हाऊसवाईफ, वर्किंग प्रोफेशनल, बिझनेसमन, तुम्ही जे कोणी आता माझा व्हिडिओ बघतात 12 नंतर कोणी हा कोर्स करू शकतो. कोणाला लाईफ मध्ये रिस्टार्ट करायचंय, तुम्हाला एक्झिस्टिंग जॉब न सोडता काहीतरी साईड बाय साईड स्टार्ट करायचंय, तुम्ही ज्या काही थॉट प्रोसेस मध्ये असाल प्रत्येक जण हा कोर्स आरामात करू शकतो. तर आमच्या ऑफिसला कॉल करून तुम्ही डिटेलमध्ये माहिती घ्या. यामध्ये टोटली इंडस्ट्री ओरिएंटेड आपण सिलेबस डिझाईन केलाय आणि यामध्ये एवढे सगळे ऍस्पेक्ट्स कव्हर होतात.
आता मेन सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जेव्हा कुठलंही करिअर सिलेक्ट करता, ऑब्व्हियसली आउटकम येणं फार महत्वाचं आहे. त्याचं फायनान्शियल आउटकम येणं फार महत्वाचं आहे, कारण आपली त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असते. पण आपल्या ह्याच्यामध्ये झिरो कॉस्ट आहे. सांगतो कसं, त्याच्या आधी बघून घ्या. हे ज्या लोकांनी पीबीए केलंय हे आमचे स्टुडंट्स आहेत, आणि ज्यांनी पीबीए नाही केलं, जॉब तर दोघांना मिळणार आहे, पण पीबीए केल्यावर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं. तुम्ही इन्कम टॅक्स, टीडीएसचे सॉफ्टवेअर ऍक्च्युअली वापरायला शिकता, आणि दिस इज द डिफरन्स. सो साधारण 5 वर्षामध्ये तुम्ही जर पीबीए केलं तर टोटल मिळून तुम्ही 18-19 लाखावर पोहोचू शकता, आणि अदर दॅन पीबीए यू कॅन रिच 7.5. सो डिफरन्स 11 लाख तुम्ही एक्स्ट्रा अर्न करू शकता 5 वर्षात. आणि मित्रांनो, विचार करा, 12 नंतर एका वर्षामध्ये करिअर सेट. इट्स नॉट अ जोक. एका वर्षामध्ये करिअर सेट. बाकी कोर्सेस पण आहेत, पण काही कोर्सेस खूप अवघड आहेत, त्याची मला गॅरंटी नाही. आणि काही कोर्सेस खूप महाग आहेत, तेवढे माझ्याकडे पैसे नाहीत. अशा लोकांसाठी हा कोर्स एकदम परफेक्ट आहे, की मी अकॅडमिकली खूप ब्रिलियंट पण नाहीये, आणि माझ्याकडे खूप पैसे पण नाहीये, आणि मला पटकन अर्निंग करणं तर गरजेचं आहे. फॅमिली माझ्यावर डिपेंड आहे. दिस इज द बेस्ट कॉम्बिनेशन. आता हाऊ इट इज झिरो कॉस्ट करिअर. तुम्ही म्हणा सर, हे आम्ही फर्स्ट टाइम ऐकलं. येस मित्रांनो, हा महाराष्ट्रातला एक युनिक कोर्स आहे. रिअली इट्स अ झिरो कॉस्ट करिअर. कारण का पहिल्या 3 मंथ्स मध्येच आम्ही तुम्हाला पहिली प्लेसमेंट देतो, आणि ज्याची ऍव्हरेज सॅलरी असते 1 लाख रुपये. पहिल्या 90 दिवसात तुम्हाला ही वर्षाची सॅलरी पहिल्या 90 डेज मध्ये. कोर्स पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला जॉब देतो, दॅट इज अराउंड 1.8 लाख पर इयर, मंथली 15,000. तर अशी तुमची पहिल्या वर्षात पूर्ण फी रिकव्हर होते. तर ज्यांना कोणा ईएमआयचा प्रॉब्लेम आहे, काहीच काळजी नका करू, फक्त तुम्ही डाऊन पेमेंट करा. 3 मंथ्स नंतर आम्हीच तुम्हाला पहिला जॉब देतो. अर्न अँड लर्न. स्वतःच्या पैशातनं स्वतःचं करिअर करा, आणि टेन्शन फ्री राहा. आणि व्हॉट इज लाईफ टाइम सपोर्ट. तुम्ही आमच्याकडे 8 वर्षांनी आलात, की सर मला आता जॉब चेंज करायचा, मी आता बोर झालो सर, नवीन जॉब पाहिजे, तर बेस्ड ऑन युअर दिस थिंग आम्ही तुम्हाला नवीन जॉब पण देऊ. आणि एकदा आमच्या तुम्ही पुण्याच्या इन्स्टिट्यूटला आलात, तर आम्ही ज्या लोकांना प्लेस केलेलं आहे सगळ्यांचे फोटोज आहेत, तुम्हाला बघायला मिळेल. आणि मित्रांनो, वी हॅव प्लेस मोर दॅन 12,000 स्टुडंट इन लास्ट 17 इयर्स. इट्स नॉट अ जोक. फॉर अस इट्स अ प्राऊड फिलिंग, की आम्ही एवढं चांगलं काम करू शकतोय. आणि जर पहिल्या 90 दिवसात तुम्हाला जर मी जॉब नाही देऊ शकलो, तर तुम्हाला पूर्ण फीस गॅरंटी रिफंडेड मिळेल. काळजी नका करू. अजून काय माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट करा. आणि व्हिडिओ बघितला तुमचं धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अशा अजून अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच, अँड बाय बाय.